आता मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. परत एकदा मी आलोच. तर पहिले तर मला सांगा तुम्हाला मागचा व्हिडिओ कसा वाटला आहे. जर चांगला वाटत असेल मी बनवलं म्हणल्यावर काय नाही, तेच आजचा सारखा रोजसारखा दिवस आहे. आणि काय नाही, आत्ता जस्ट फ्रेश झालो. आणि आज शनिवार, आता टाईम बघा 1 वाजला. तर 1 वाजला आहे अजून. मग बाकी बरं आहे का तुमच्या सगळ्याचं? आय होप, मला वाटतं तुम्ही सगळे चांगले असाल, स्वतःची काळजी घेत असाल, आईबापाची काळजी घेत असाल. चांगली गोष्टी, आईची आईबापाची काळजी घ्या. आणि चला व्हिडिओ स्टार्ट करू आपण. नाही, व्हिडिओ तो स्टार्ट झाला आहे, पण आता आपल्याला मेन व्हिडिओच्या मुद्द्यावर यायचं आहे. जर आपण का म्हणून व्हिडिओ करायला त्या मुद्द्यावर यायचं आहे आपल्याला. तर ना आपल्याला एक आता स्टँड पाहिजे मित्रांनो. एक स्टँड असलं ना मग बरोबर ठेवून करते. हे हात दुखायला माहिती आहे का, पूर्ण दुखायला. हे मला कळतच नाही यार. ते जे ब्लॉग करतात ना त्यांच्यामध्ये ना ते स्टिक असते एक, ते स्टिक मला घ्यायची आहे. ते स्टिक नाही माझ्याजवळ. ते स्टिक ज्या दिवशी गेलं त्या दिवशी मग जरा असं मग हलणार नाही. हे असं 5 मिनिटाला हलावं लागेल असा उपाय. त्याच्यामुळं ज्या दिवशी घेईल ना त्या दिवशी मग चांगलं म्हणजे येईल, असं हलणार नाही व्हिडिओ, प्रॉपर येईल असा. काही नाही, आता बस उन्हाला बसलो कारण थंडी वाजवली. मी त्यावेळेचं घरातच होतो, आता जस्ट बाहेर आलो, गच्चीवर बसलो जरासं. थंडी वाजू लागली. विमानं पण नाही आज. बाकी बरं आहे का तुमच्या सगळ्यांचं? टिल्या ये की बाय, ए ये ना, काय करायलास? जेवण झालं की ना मित्रांनो? जेवण करून घ्या. हां, बरं आहे का? मग बाकी ठीक आहे. काय सांगू यार तुम्हाला, काय सांगू, काय लाईफ झाली माझी. अशी लाईफ ना, मी म्हणतो माझ्या दुश्मनाची पण नसावं, कधीच नसावं. एकतर लाईफमध्ये ना खुशी पण नाही आणि गम पण नाही. जस्ट चालली म्हणून चालली जिंदगी, माहिती आहे का? कटायली म्हणून कटायली बस. आणि खरंच यार, हे जॉब नसते ना कोणीच किंमत देत नाही, माहिती आहे का? कोणीच. एक तर माणसाजवळ पैसा तरी असावा, नाहीतर जॉब तरी असायला पाहिजे, नाहीतर आपल्या बापाचं काहीतरी असायला पाहिजे होतं, हो की नाही? आपल्या बापांचं जर काहीतरी असलं, समजा बिझनेस वगैरे काय असताना, तर बरोबर लोक मग ते चालवले असते, पोरांना जरा आधार भेटला असता, हे का नाही करायला. पण काही नाही, करायचं तर आहेच आता जिंदगीमध्ये. काय नाही, वेळ येते मित्रांनो, सगळ्याची वेळ येते, टेन्शन घ्यायचं नाही फक्त. मग ते मी हे बघू लागलो, व्हिडिओ बघत होतो यूट्यूबवर. तर तिथे एक ऐकलं मी की असं म्हणतात, ते खरं ते छान होतं एकदम. ते म्हणजे ते रिॲलिटी आहे की जर तुम्हाला जर खूप जास्त येत असेल, खूप जास्त राग येत असेल ना, तर काय करायचं माहिती आहे का? राग असला तर आपल्या मनावरून राग करायचा, मनावर, स्वतःवर राग करायचा, पण दुसऱ्यावर कधी करायचं नाही. आणि जर तुमची वेळ खराब असेल तर वाट बघायची, म्हणजे संयम ठेवायचा. म्हणजे म्हणजे तर तुम्हाला आता काय सांगू, संयम म्हणजे धीर धरायचा जरासा. कारण हे बघा, नशिबाचं पान आहे ना, कधी पण पलटू शकते. तर कधी असं कच खायचं नाही, कधीच कच खायचं नाही. आणि चालत राहायचं. फक्त एवढं ठेव की दिमागात ठेवायचं की होईल, एक दिवस असं होईल की आपण सगळं जे आपल्याला पाहिजे ना ते पूर्णपणे भेटेल आपल्याला. फक्त असा एक मनात ठेवायचं की हां, मी करू शकतो आणि माझ्यानं होते. ते माझी बी तेच एक अशी स्ट्रॅटेजी म्हणतात ते आहे की होईल, आज ना उद्या होईल, एक दिवस तरी होईल, चांगला दिवस, एक तरी दिवस, जी की मजा स्वतःचा असेल, मजा तिचीच वाट बघायलो.
जे की आत्तापर्यंत कधी आला नाही, येईल की नाही ते बी नाही माहीत. पण एक अशी आशा आहे मनात, एक अशी होप आहे की एक दिवस मी पण तिथं असेल, आज तिथं वर टॉपला सगळ्यांच्या वर एक दिवस येईल. त्या एक दिवसाची वाट बघू आपण. मित्रांनो हे बघा, लाईफ चालली ना तर एकतर ना माणसानं कच खायचं नाही कधीच, राईट राहायचं एकदम. तर मित्रांनो कधीच कच खायचं नाही. आला टिल्लू, आला टिल्लू आला. मित्रांनो आलो मी जरा कुठे दुकानला गेलता? गेलतो. दुकानला काय आणायला गेलता? घरचं सामान. आत्ता खाली होतास की? हो तुला तेच सांगा आलतो दुकानला जाऊन होतो. अच्छा. काय आणलं दुकानावर? हां काय आणलास? घरचं सामान, काय सामान आणलास? तेल, साखर. काय डोळ्याला काय झाले? डोळ्याला झोपी ना डोळे. कसं आहे मित्रांनो स्मार्टी? हे आता हे लहान आहे, ह्याला काही समजणार नाही. जे की आपण याला सांगलो तरी काय रे? याला समजणार आहे. तुला समजेल का? तुला माहिती आहे का की आपल्या इथं माणसाला जी प्रायोरिटी आहे, तुला समजते का त्या गोष्टीमध्ये काय? नाही. तू बालिश आहेस ना आता, सध्या लहान आहेस, तुला माहीत नाही. आत्तापर्यंत जिम्मेदारी जबाबदारी तुझ्या अंगावर पडलेली नाही. तुझे भाऊ सगळे तुझे असे आहेत ना तुझ्या मागं, म्हणून तुला ह्याच्यामुळे तू आला. आता मी एकटाच आहे लाईफमध्ये म्हणालो, म्हणजे घरच्यासाठी मी एकटाच आहे. त्याच्यामुळं ना की जॉब हुडक के ते जॉबच भेटणं झाली. हा आता रिकामे बसल्यावर काय होणार? हो रिकाम. अरे एक आपल्या बघा मित्रांनो, तुम्ही माझे ब्लॉग बघलात ना, तर मी खूप बँकेत गेलो, कंपन्यामध्ये गेलो, सोबत टिल्या होतं माझ्यासोबत, पण कुठून तसा कॉल आला नाही. हां आता मयात चुकी आहे का मयात काही कमी आहे ते तर मी शोधायलोच. पण आता एकतर ह्या इथं कसं आहे माहिती आहे का, ही आपल्या शिक्षणावरून आपल्या शिक्षणावरून आणि काय म्हणतात त्याला, जिम्मेदारीवरून नाही शिक्षणावरून आणि तुमच्यात काय ते त्याच्यावरून ते हे करतात, जज करतात. नाही तुमच्यात काय ते बघत नाहीत, फक्त तुमचं शिक्षण कुठपर्यंत झाले ते बघायला आजकाल. आता साध्या 10वी पासला जास्त म्हणजे साधं कोणी जर तुम्ही जर MBA केलं समजा, डिग्री केली, तर त्याच्यानंतर ना तुम्ही एक तर खरं आहे मित्रांनो, हे बघा, तुम्ही MBA केले का खूप मोठं शिक्षण घेतलं आणि जर तुम्ही 30-40 हजाराची नोकरी करत असाल ना, तर तुम्हाला काही अर्थ नाही, काहीच अर्थ नाही. तर तुम्ही MBA केला तर अशी तुम्हाला नोकरी पाहिजे की तुम्ही ते 20-30 लाख रुपये का असे ना, तुम्ही किती पैसे ते एका टायमाला वसूल झाले पाहिजे. मगच तुम्ही ती नोकरी करू शकता. काय अर्थ नाही. मग तुम्ही साधं मग BCom करा, 12वी करा, लेक्चर करा, सगळं करा आणि नंतर नोकरी करा. हे परवडते मग त्यापेक्षा जास्त, हो की नाही? आणि तुला काय समजलं मी जे काय बोलवलं? मग तू लहान आहेस, तुला काय समजत नाही. तू जेव्हा मोठा होशील ना, तुला खरी रियालिटी काय आहे या लाईफमध्ये आणि या समाजात जे काय आहे ते तुला आता समजेल, नंतर समजा. आता काहीच समजणार नाही. ओके मग आता काय समजलं? काल चोर झाली, कुठे गेली ती चोर? हां गेले पण काय करू? बघा मित्रांनो, काल आमच्या इकडे चोर आले ते म्हणे. किती होते? दोघं तिघं जण होते म्हणे. आता असं राहते. काल आमच्या गल्लीतले सगळे कुत्रे पकडून नेले, नगरपालिकेवाले सगळ्यांना पकडून नेले. मग आज चोराची एंट्री झाली. वाव छान आहे. देख मग गाडीचं आहे रे, तुटलंय. भारी आहे बजरंगबली. तर बघा, कुत्रे गेले की चोर आले. आता किती बघा ना, कुत्रे आमच्या गल्लीतले मस्त. आमच्या गल्लीत जरी कुत्रे होते ते तरी चोर आले की भुकत होते आणि म्हणजे सगळे ॲक्टिव्ह होते, जागत होते. अरे बाबा कोणतरी आलं म्हणून. म्हणजे जागत तरी होते. आता बघा आता सगळे आता कोणीच येत नाही. हे ज्या दिवशी आपल्या घरात होत आहे ना, त्या दिवशी समजा की कुत्र्याची हिंमत किती आहे ती. काय नाही समजा. नाही मी मधात आहे आमचं. आपलं कधी देत नाही. आपण मधात ठेवलेलं आहे. आपल्याला कोणाची परेशान नाही, काहीच होत नाही आपल्याच्या कुत्र्या. बरं ते मुद्दा वेगळा आहे. मग बाग काय चालले? शाळेत का गेलं नाही आज? शाळेत का गेलं नाहीस? काय सुट्टी आहे शाळेची? तुला शाळेत झाला का रोग येते का बे?
हां सुट्टी आहे ना काय सुट्टी आहे? शनिवारी सुट्टी असते का? मला काय माहित दिली अरे शनिवारी तरी आम्हाला शनिवार असला ना आम्ही एवढं खुश होतो ना, तुला काय सांगू माहिती आहे का आम्हाला शाळेत खिचडी जातो. नसते नाही खिचडी तर नसते सण रे. अरे बूट घ्यायला जायचं आपल्याला नाही नाही हे बघा मित्रांनो, आम्ही हे बघा शाळा रेग्युलर करत होतो हां, आणि नंतर ना किती म्हणता पूर्ण जेव्हा शुक्रवार गेला ना शनिवारी एवढं मजा यायची ना, मस्त लायटर होऊन जात होतो एकदम. असे आता जे शाळेचा युनिफॉर्म आहे ते युनिफॉर्म नसायचा, दुसरा ड्रेस असा मस्त घालून जात होतो माहिती आहे का. ना मला नाही आता युनिफॉर्म आणि नंतर 3 वाजता शाळा सुटायची, लय मजा यायची यार. चौथ्या पिरियडला एवढी मजा यायची ना. आता एक तर काय शनिवारी ना आमचा खेळाचा पिरियड असायचा. कोण हे सर होता एक सुशील सर माहिती आहे का, ते सर होता. तर एवढी असं म्हणजे ते खेळाचा पिरियडला 3 वाजता सोडत होता, 3च्या लास्टच्या पिरियडला नेहमी शनिवारी त्यांचा पिरियड असायचा. तर ते सरला आता दुसरा सर कोणी लेक्चर घेऊन आहे ना म्हणून आम्ही त्या सरला स्वतःहून जाऊन बोलत होतो आम्ही, सर खेळाचा पिरियड चला म्हणून. मग ते सर येत होतं आम्हाला आणि खेळायला सोडत होतो की अर्धे पोरं कटून जात होते, आम्ही बी घरी जात होतो, थांबतच नव्हतो कोणी. शाळा सुटली का तेव्हा खेळायला सोडलं ना. पिरियडला कोण थांबला बॅगा घेऊन चला म्हणतात खाली. हा नाही बॅगा तर म्हणत नाही, बॅगा म्हणली नाही कारण पोरं पळून जातात म्हणून. पण माहिती आहे का आम्ही जास्त करतो आम्ही लोक बसले शाळा सुटली घेऊन यायचो. ती एक टॅक चांगली आहे रे मित्रांनो. तुम्हाला एक उपाय सांगतो तुम्हाला, हे जर कोणी लहान लेकरं बघत असेल काय का, तर मला माहिती आहे सगळ्यांच्या हे बघा सगळ्यांचं वय असते एन्जॉय करायचं आणि काय काय कांड करायचं असते एक. आणि त्यासाठी एक तुम्हाला मी स्वतःहून कांड सांगणार आहे, तर ऐका. तर जे की टिल्या सांग रे कांड तू. ते बॅगीत बॅग टाकायचं मित्रांनो. एक सांगा, तुम्ही शनिवारी जाता ना तर बॅग छोटी घेऊन जायची. हां एखाद्या गल्लीतलं पोरं राहिलं ना शाळेमध्ये वर्गाला कोणी शेजारचं. कोणी म्हणत होतो घरी हां मध्ये पळून जात होतो बिना बॅगचं. हे बघा मित्रांनो, हे बघा लाईफमध्ये ना असे पार्ट बी येतात. या पार्टला फक्त एन्जॉय करायचं, काहीच करायचं, फक्त एन्जॉय करायचं मस्त. तुमच्यावर दबाव नसते ना, कोणत्या काही नसते. फक्त एवढा विचार करायचा की आता तुम्ही ज्याच्यावर तुम्ही जर अभ्यास करत असाल तर ते तुम्हाला ते भेटल आणि तुम्हाला ते भेटते, तर त्याच्यामुळे अशा बी गोष्टी एन्जॉय करायच्या. हे बी लाईफचा पार्ट आहे. आणि हे नाही केलं तुम्ही शाळेच्या पिरियडमध्ये जर हे नाही केलं तर काहीच केलं नाही, एवढं लक्षात ठेवा. शाळेमध्ये 3ला पळून जायचं तर वेगळी खुशी होती माहिती आहे का. 3ला पळून जायचं आणि घरी येऊन बसायचं तर केवढी खुशी होती ना, सांगूत ना, एकदम बेस्ट. आमच्या टिल्याला विचारा, हर टिल्या. हां हे असं राहते. अरे तुला माहिती आहे आम्ही एवढे बेकार कांड केलेत ना, एवढे बेकार ना सांगूच नको. एवढे असं माझ्यासोबतचे जे पोरं होते ना एवढे तो भारी होते ना, काय सांगतो तुला. असं त्या शाळेमध्ये ना कसं माहिती आहे का, आता भीती तर सगळ्या सरची होती हां, पण एवढी अशी म्हणजे असं शाळेत जायचं आणि सगळेजण प्लॅन बनवायची की 3 वाजता घरी यायचं. मग तर सगळेजण असं सकाळी मस्त 12ची गाडी येत होती, ही सांगवीला येत होती. मग नंतर 12च्या नंतर आम्ही बसत होतो गाडीत. बसलं की आता आम्ही त्या प्रार्थनेमध्ये थांबू नये म्हणून आम्ही त्या 2 ट्रिप व्हायच्या ना, एक मुलींची व्हायची एक मुलांची व्हायची. तर आम्ही मुलांच्याला एवढं लेट जायचो ना, मुलांची गाडी 12 साडेबारा शाळा ना 11 साडे11ला भरती का, हां 12ला भरती. पण आता गाडी तर आमची 12ला येत होती, तर त्याच्यामुळे आम्हाला अर्धा एक तास जात होतो. पण नंतर वर्गात जाऊन बसतो. तर आता आम्ही कधी ना मुद्दाहून उशीर जात होतो, कारण का म्हणत होतो, कारण गाडी मिस झाली असं तसं करून कांड केले होते. गाडी मिस जात होती, एकला जात होतो माहिती आहे का वर्गात 1 वाजता. आणि तिथं सर मला लेट कसं झाला, सांगवीची गाडी तर आत्ता आली म्हणे. सर म्हणलो गाडी मिस झाली आणि असं चालू. अरे काहीच नाही बसून पैदल आलो पैसे. आम्ही लवकर जाऊन बसत होतो. एक तर पहिले एन्जॉय करा वर्गात, सकाळी 11ला जावा मस्त ते ग्राउंडमध्ये मस्त खेळा मस्त पोरी असतात मस्त खेळायची त्याच्यासोबत. मग नंतर असं अचानक पोरं गायब व्हा नंतर 12-1ला वर्गात यावं आणि मला कुठे गेलता, नाही सर इकडे जाऊन आलो जरा असं म्हणजे गाडी मिस झाली असं तसं म्हणून असं ते विषय तिथं टाळून. मित्रांनो असे बी कांड गरजेचं आहे. आपलं काहीतरी अशी एक ओळख अशी सोडायला पाहिजे ती, आणि एन्जॉय हे एक पार्ट आहे लाईफचा. एन्जॉय करायचा टाईम आहे करायचा. चला बरं ऐका, चला तर मित्रांनो, तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता चला एवढंच होतं. आणि आय होप मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय करा टिल्या, सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. स्वतःची काळजी घ्या, आई बापाची काळजी घ्या. बाय.